इचलकरंजीत 22 वर्षीय परप्रांतीय तरुणाला जीबीएस सदृश्य आजाराची लक्षणे दिसतायत। इचलकरंजीत जीबीएसचा संशयित रुग्ण प्रथमच आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। आयजीएम रुग्णालय प्रशासनानं या संशयिताला पुढील तपासणीसाठी तातडीनं CPR मध्ये पाठवले। दरम्यान हा आजार संसर्गजन्य नाही, वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांनी सांगितले। इचलकरंजीतील शहापूर इथं कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय 22 वर्षीय तरुणाला काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता। त्यामुळे त्याची आयजीएम रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता जीबीएस सदृश लक्षणं आढळली। त्यामुळे प्रशासनानं पुढील तपासणी आणि उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील CPR मध्ये हलवलंय। दरम्यान याबाबत रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे, यात शरीराचे स्नायू कमकुवत होतात आणि काही प्रकरणांमध्ये पक्षाघात होण्याची शक्यता असते। हा आजार संसर्गजन्य नसला तरी तो पाण्यावाटे आणि न शिजवलेल्या अन्नावाटे बळावतो। त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्यावी, पूर्ण शिजलेलं अन्न घ्यावं, या आजारावर त्वरित वैद्यकीय उपचार करणं हाच उपाय आहे। वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं सांगितलं।